समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। आणि मार्ग बद्दल एक गोष्ट मला पुन्हा एकदा क्लॅरिफाय करायची, मध्यवर्तीचे जे विश्वस्त लोक आहे, अध्यक्ष लोक आहेत, त्यांना आम्ही चर्चा केलेल्या आहे। जे इंटरसेक्शन पॉइंट्स आहेत ते कमी करू, म्हणजे मिरवणूक वेगवेगळे मंडळ येऊन जे मेन मार्गामध्ये जे मिक्स होतात ते पॉइंट्स आम्ही कमी करू, जेणेकरून मिरवणूकचा जे वेग आहे ते कमी होणार नाही। उदाहरण, आता धुळे सोलापुरातून येणारे मंडळ जे आहे ते 7 रस्त्याला येऊन काही मंडळ काय करतात, डायरेक्ट VIP रोडला खाली उतरतात, डफरीन चौकातून ऑपोजिट डायरेक्शनला जाऊन ते बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अभिवादन करून परत U-टर्न घेतात। अशा जे 1-2 मंडळ मध्ये घुसलं तर ते आणखी स्लो होत आहे। त्यामुळे आम्ही यावेळी असा करू, जे मोदी बोगद्यातून येणारे मंडळ असो किंवा धुळे सोलापुरातून येणारे मंडळ असो किंवा इथं महावीर चौकातून किंवा लष्कर भागातून येणारे मंडळ, अशा जे आहे सर्वांना आम्ही 7 रस्त्यातून रंगभवन सिद्धेश्वर मंदिर कडून डायरेक्ट पार्क चौकात घेऊ। एकच मिक्सिंग पॉइंट राहील, बया चौकातून डायरेक्ट येतील FC पोलीस स्टेशनच्या मार्गाने किंवा छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौकातून डायरेक्ट पार्क चौक किंवा सिद्धेश्वर मंदिरातून पार्क चौक, अशा तिन्ही ठिकाणीतून येणारे मंडळ फक्त पार्क चौकात मिक्स होईल, बाबासाहेबांच्या पुतळ्यात अभिवादन करून मग मेन मिरवणूक मार्गात लागणार आहे। आणि यात सर्वात जास्ती मंडळ येत आहेत ते शिवाजी महाराज पुतळ्याचे जे रोड आहे तिथून। त्यामुळे आम्ही एक मताने असा निर्णय घेऊ, कोणाला काही कन्फ्युजन असेल तर आताच कळवा। सरस्वती चौकातून जे छत्रपती शिवाजी महाराजून येताना जे तिकडून येणारे जे मंडळ आहे ते 2 सोडू आम्ही, तिकडून जास्ती गाडी आहे, आणि इतर दोन्ही भागातून एक सोडू। इकडून 1 सोडलं, शिवाजी महाराज पुतळ्यातून 2 सोडू, नंतर सिद्धेश्वर मंदिरातून 1 सोडू, परत हेच सायकल फॉलो करू। हे स्टँडर्ड प्रोसिजर राहील। आमचे सर्व अधिकारी तिथं आहे, जे वरिष्ठ अधिकारी तिथं स्टेशन करू, जेणेकरून तिकडे कुठल्याही प्रकारचा कन्फ्युजन नको। सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आताच मी स्पष्टपणे सांगतो, म्हणजे तिकडून का 2 सोडलं, माझं 1च सोडलं, अशा वादविवाद होण्याचा विषयच नाहीये। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त वातावरण, जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।